मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणारे मटेरियल आहेत. आणि एकंदर पृथ्वीच्या गाभ्यामध्ये असणाऱ्या याच दोन धातूंमुळे पृथ्वी जी आहे तरी एक चुंबक म्हणून काम करते आणि पृथ्वीभोवती काय तयार होते बरं, चुंबकीय क्षेत्र तयार होत असते. लक्षात आलं का? तर इथं या पद्धतीचं चुंबकीय क्षेत्र तुम्ही पाहू शकता. अर्थचं मॅग्नेटिक फील्ड, अर्थचा हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीभोवती एक आभासी असं कवच तयार करत असतं आणि ह्याच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतात. म्हणजे हे जे काही कवच आहे ना, तर यामध्ये दिसणाऱ्या ह्या ज्या काही रेषा आहेत ना मित्रांनो, तर या रेषा अशा एका विशेष अशा अलाइनमेंट मध्ये तुम्हाला पाहायला भेटतात आणि यालाच म्हटलं जातं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मॅग्नेटिक फील्ड लाईन्सचा काही उपयोग आहे का पृथ्वीला? तर निश्चितच खूप जास्त उपयोग आहे. ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत तर सूर्याकडून येणारे जे काही सनरेज आहेत ना, तर त्यामधल्या हानिकारक किरणांपासून आपलं रक्षण करतात. म्हणजे अशाच पद्धतीचं काम आणखी एक गॅस करत असतो, वायू करत असतो, तो म्हणजे ओझोन. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असणारा ओझोन सूर्यकिरणांमधल्या अल्ट्राव्हायोलेट रेजला मोठ्या प्रमाणामध्ये अडवतो आणि पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं रक्षण करतो. कुठेतरी अशाच पद्धतीचं काम या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स करतायत, ज्या सूर्याकडून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आणि सोलार विंड पासून, विशेषतः या सोलार विंड पासून बरेचसे चार्ज पार्टिकल्स पृथ्वीच्या दिशेने फेकल्या जातात. यांच्यापासून देखील या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपलं संरक्षण करतात. ओके, म्हणजे एकंदर पृथ्वीच्या बाबत जर पाहायचं झालं तर पृथ्वीच्या आतमधला गाभा, त्या गाभ्यामधले हे दोन एलिमेंट्स ज्यामुळं पृथ्वी एका चुंबकासारखं काम करायली आणि ऍज अ मॅग्नेट म्हणून पृथ्वीभोवती तयार होणाऱ्या या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हे सगळंच आपल्या ऍज अ जीवसृष्टी म्हणून बायोस्फिअर साठी उपयुक्त आहे.